या ओबीसी समाजाला फसवलं गेलं। या ओबीसी समाजाच्या मागण्या कोणीही मान्य केल्या नाहीत। आता तर बघितलं तर आमच्या ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचा समावेश असतो साहेब, आणि आपल्या महाराष्ट्राचा एक 1.5 फुटी मुख्यमंत्री सतत त्या समाजावर काहीतरी अन्याय असं बोलत असतो। यासाठी आपल्या पक्षाकडून काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत। दुसरी गोष्ट की या जिल्ह्यामध्ये 2, एक कावळा आणि एक पोपट आहे की आपल्या नेत्यावर सतत काहीतरी बडबडत असतो, काहीतरी खोटा आरोप करायचा आणि बोलायचा। आता खरं बोलायचं झालं तर परवा काहीतरी आटपाडी तालुक्यात एक कारखान्याबद्दल त्यांनी मेळावा घेतला होता। या मेळाव्यावर साहेबांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याची लायकी नसताना त्यांनी मान्य करो आमच्या बापावर जर बोलत असेल तर कार्यकर्त्यांनी तुटून पडलं पाहिजे। ते आपल्या राजाराम बापूच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य बोलले। त्याच्यावर मला दुःख आहे की कुणीही आपल्या पक्षातल्याने त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही। ते मी हनुमंतराव देशमुखांना बोललो की ती फक्त कारखान्याच्या जिमनी डापण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे साहेब। आटपाडीच्या कारखान्याच्या बद्दल बोलत असताना त्यानं काहीतरी वादग्रस्त बोलणं आणि आपण खपवून घेणं हे आपल्या कार्यकर्त्यांना शोभत नाही। खरं तर आपण हे तुटून पडायला पाहिजे होतं। मान्य करू आपण कोणावर तर बोलतोय, पण आपल्या दैवत बापूंच्यावर बोलत असताना अक्षरशः माझ्या देखील डोळ्यातून पाणी आलं। बापूंनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि आपण एखाद्या समोरच्या माणसाचं ऐकून घेतो, ही कुठली पद्धत आपल्यावर आली? अरे काही बोलायला लागला म्हणजे काही ऐकून घ्यायचं आपण? बापूंचा पुतळा काढून टाकणे एक तर एवढी त्याची हिंमत? काल त्याला शेंबूड काढा येत नाही ते लागले आपल्यावर बोलायला। परवा म्हणाले मनगंगा साखर कारखान्याबद्दल आम्ही जमीन टापण्यात। मी साहेब सांगतो या 3 नेत्यांनी कारखाना टापण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ही भूमिका आपण स्पष्ट करायला पाहिजे। आटपाडी तालुका आम्हाला लोक विचारतात या कारखान्याची परिस्थिती काय, सगळ्यांना माहित आहे, पण ही जमीन टापण्यासाठी ही सगळं प्रयत्न चालू आहे। याचे साक्षीदार आमचे बसलेले हनुमंतराव देशमुख आहेत। यांनी वारंवार कारखाना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं कोणी कारखाना वाचवला असेल तर देशमुखांनी वाचवलाय। ही बाकीच्यांनी जमीन सगळं प्रयत्न चालू आहे, यांनी काही करत नाही। राहिला साहेब दुसरी गोष्ट की या राज्यामध्ये ओबीसीची भूमिका मांडण्यासाठी आपल्याला कोणतरी एक नेता नेमावा लागेल। जर समोरचा व्यक्ती आपल्यावर बोलत असेल तर ती व्यक्ती त्याच्यावर तुटून पडली पाहिजे। ही आपल्या पक्षाने इथं साहेब आज पाहुणे आले 2 की आपल्यावर वारंवार बोलतात, पण आपण कुणालाच काय बोलत नाही। तर आपले देखील काही माणसं आहेत, धनगर समाजात आहेत, ओबीसी आहेत, मराठा समाजात, प्रत्येक माणूस एक नेमला पाहिजे की त्याला कामच दिलं पाहिजे। मी जाहीर सांगतो त्याला कामच दिलं पाहिजे। जर तो पुढचा वादग्रस्त बोलत असेल तर त्या पद्धतीने आपल्याला उत्तर देणारे आपल्याकडे भरपूर माणसं आहेत। आणि मी वेळ अधिक न घेता मला आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली। मी गेले 8-9 वर्ष प्रामाणिक काम करत असताना हीच माझी पोच पावते। आणि खरं तर साहेब सांगायचं झालं तर तुमच्या कारखान्याला 4 वर्ष ऊस तोडले, त्याचीही मला ही परवानगी तुम्ही बक्षीस म्हणून एक 4थी शिकलेल्या पोरगेला तुम्ही जिल्हाध्यक्ष बसवला, हे माझ्यासाठी खूप काही मिळालं। जय हिंद, जय महाराष्ट्र।